शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही चाललोय शिर्डीला. स्वतः चला तुम्हाला सर्व दाखवतो. आता आपल्या सोबत आहेत प्रेम्या, दादा, बंटी दादा आणि अक्षर. प्रेम आहे आपला भाऊ, अक्षरचं बिनसलंय. स्वतः दाखवतो तुम्हाला पुढं. स्वतः चला. जाऊन आलो, मंदिरातनं दर्शन वगैरे केलं. तर आता आम्ही चाललो पालखीपाशी. स्वतः चला तुम्हाला पालखी दाखवतो आणि दाखवतो तुम्हाला आता गजवजलेली भांडूप नगरी. स्वतः चला. पालखी वगैरे इथल्या मिळतात. दादानी पालखीतलं एक फूल घेतलंय. आता दादा मंदिरात ठेवायचं घरी घेऊन जाणार आहे. ओम साहेब. आमच्या भावाला काही कारणास्तव कामावरती सुट्टी नाही भेटली. आपला भाऊ पण एक साई वेड आहे, तर अजून पण त्याला यायची इच्छा आहे, पण कामामुळे कुठेतरी शक्य होत नाहीये. पण आमचा भाऊ साई मधून मार्च महिन्यात जायचा प्रयत्न करतोय, ते पण 100%. आणि जाणार. आणि तर आज भावाला जमलंय तर पहिल्या दिवशी ठाण्यापर्यंत भाऊ येणार आहे आमच्यासोबत. आज सुट्टी काढून भाऊ पदयात्रेला आला. एक दिवसाची पदयात्रा पण तो करणार. सो तर ब्लॉग पूर्ण बघा, एंडपर्यंत बघा. साईराम. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साई माऊली. आता आम्ही ठाण्याच्या दिशेने रवाना होतोय. तर पालखी पण आपल्या पाठीच आहे. आम्ही पण पालखीसोबतच चालतोय. लय पुढे नाही, लय पाठी नाही, पण पालखीसोबतच चालू आहे. म्हणजे पालखीचा एक अनुभव लक्षात राहील. आमचा या साईवादीसोबत शिर्डी जाण्याचा एक हट्टाच होता, आज पूर्ण झाला आहे. गेल्या वर्षावर आम्ही वाट पाहत या गोष्टी की त्या आम्ही चालतोय त्या पालखीतून साई भजन बांधू. तर आपला आता दुपारचा स्पॉट आहे श्री साईबाबा मंदिर, वर्तनगर ठाणे. तो तर भेटूया पुढे. साईराम. आपल्याला भेटले छोटे भाऊजी. काय नाव भाऊ तुझं? आराध्य गावडे. खास आज पालखीसाठी तो आज त्यांनी शाळेला सुट्टी टाकून तो आलाय. पण पुढचं त्याचं तुम्ही ऐकूनच घ्या. पण पुढच्या वर्षी पालखीला कसं येणार एक दिवसाची पूर्ण चालणार नव्हतं. आता कितवीला असतो? पण 9वी असणार. सुट्टी काढून भाऊ आपल्या 9 दिवसाची सुट्टी काढून, खास 9 दिवसाची सुट्टी काढून तो पदयात्रेला येणार. आराध्य गावडे. हेच साई प्रेम आमच्या आपल्या भांडूपकरांच्या मनात आहे. सो तर लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना लागलेला वेळ म्हणजे साईनाथ आहे. सो तर चला आता आम्ही पोहोचतोय नितीन कंपनीवरती आलोय आम्ही आता. सो तर चला भेटूया पुढे. आता आम्ही आलोय दुपारच्या स्पॉटवर, म्हणजेच वर्तकनगर साईबाबा मंदिरच्या बाहेर आहे. मंदिर आता दिसणार नाही. तर चला जाऊया स्पॉटवर, थोडासा आराम करूया. सकू कशी आपली आज ओढण्या बिडण्या बांधून फिरते. काळं पडतो तो. दिल्या हातावर कुणी काय काय विनय बाहेर जेवायला? पनीर टिक्का. सो आता जेवताना आपल्या वाशी आलाय प्रेम आहे भाई, आणि प्रेमचा एक मित्र आहे. खूप मोठे स्ट्रगलनी लाईन पाहू शकता तुम्ही जेवणाची.
मॅडम आता दुपारच्या स्पॉटवर आहे आम्ही. जेवलो वगैरे, आता पालखी निघायचा टाइम झालाय. जाम लाईन होती जेवायला. जेवायला खूप लाईन होती जायराम. आणि आम्ही आता आहोत ठाण्यात वर्तकनगर इथे. टोटल आता कसं वाटलं साई भोजन. काही भजन पण झालं आणि भोजन पण झालं. साईराम माऊली तर आपला पार्टनर खूप दमला होता, सो झोपलाय. सो साईराम आमच्या भावानी प्रेमने आम्हालासाठी सगळ्यांसाठी म्हणजे आमच्या पूर्ण ग्रुपसाठी फ्रेशॉस आणले. थँक्यू ब्रो. असं तुझं सहकार्य. पण एक नंबर तर फोटो आहे. मनात खोटं आहे, द्यायचं तर नाही. आणले ग्रुपसाठी पण मनात नाही, म्हणजे संपल. त्याच्या मनात कसे 9 दिवस मी वापरेल, परत घरी गेलं महिनाभर पण वापरेल, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून तो देत नव्हता आम्हाला. आपल्या घरी जाणं काय. विनय दादा कुठे? आता डायरेक्ट कल्याण बायपास. प्रेम दादा पण आपलं एकदम भावाच्या फ्रेश हाऊस मध्ये आपण आता फ्रेश झालोय. तर चला आता आम्ही निघतोय सेकंड स्पॉटला. विनाबाई किधर? मौज. नंतर आता आम्ही निघलोय वर्तकनगरवरून आणि आता आम्ही चाललोय कल्याण बायपासला. आता आपला स्पॉट आहे कल्याण बायपास. तर प्रेम कसं वाटलं आज? खूप आनंद होतोय. या शहराची खूप वाट पाहत होता. एका वर्षाची चिंता आकांक्षा सगळी दूर झाली आज. स्वतः चला भेटूया पुढे. साई बाबा के जय. अक्षत माऊलीने पालखी घेतली आता. कसं वाटतं अक्षत माऊली पालखी घेतलं? हा भारी. चला साईराम. साईराम माऊलीत आता आम्ही आलोय चहाच्या हॉल्ट वरती. बघू शकता तुम्ही इथे पसरलाय जातो ना साई भजन. आणि इथं आमचा भाऊ पसरलाय guys. आणि प्रेमानंद कुमार. प्रेमानंद थांबलोय चहाच्या स्पॉटला. चाय बिस्किट आणि सोबत प्रेम्या भाई. विनय चाय पित नाही बोलला आणि बिस्किट खाल्ले, चाय टेस्ट केलं आणि पळत गेलाय परत आणायला. चाय पित नाही ते, आणि ते बिस्किट आणि चाय किती घेऊन आलेत बघा. तर चला भजन चालू झालंय, आपण भजनाला जाऊया. तर चला भेटूया भजनामध्ये. संगतीनं पायी पायी करूया वारी पाहू साईनाथ. साईनाथ करुणा करा सांभाळी पुरा बाळा. सो तर आता चायच्या स्पॉटवरून आम्ही निघलोय आणि तुम्ही बघू शकता. मी पण येऊ काय रे ब्लॉग मध्ये. ये ना भाऊ. साई भजनची आली पालखी भांडुपू आली. साई भजनची आली पालखी भांडुपू आली. साई साई सोबतीला चालू लागली. साई साई सोबतीला चालू लागली. साई भजनची आली पालखी भांडुपू आली. साई भजनची आली पालखी भांडुपू.
काहीच बॅगा शोधायचे चालू द्या. याच प्रकारे बॅगा भेटल्यात. आमची पिशवी. प्रेमा भाई बॅग लेके जा रहे खुद का. विनय भाई कॉल पे भेटे. काय झालं बंड्या माऊली, असं का बसलाय? खूप मोठ्या स्ट्रगलिंग इथं बघू शकता. बॅग आहे आणि त्यातनं आम्ही या नावाने पिशवी ओळखलेली आहे. विमलची आमची पिशवी. विनय दादा, साईराम, तुमचा खाल्ला का? आणि तो एक मागून खाल्ला तो प्रेमानंद. डाळ भात भाजी लोणचं विनयच्या आवडीचा. विनय इथे बघ, एक दुसऱ्या पेट्यातलं थोडंसं. सो तर आता जेवण वगैरे आलोय, सगळेजण झोपलेत. सो तर चला, ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट. साईराम.